मी आपल्यालाच विचारतो की आपण हे आत्म्याला बघितलं का, अनुभव केला का, ह्याला स्पर्श केला का, हे आत्म्याबद्दल आपल्याला माहिती आहे का? ज्या तत्वाला तुम्ही अनुभवलं नाही, ज्या तत्वाबद्दल तुम्हाला माहिती नाही, ज्या तत्वाबद्दल तुम्हाला काही कल्पना नाही, त्या तत्वाबद्दल तुम्ही कसं सांगू शकता? पण आत्माची एक अभिव्यक्त अवस्था असते, त्याला मन म्हटलं जातं. हे मनची जी निर्मिती आहे ते आत्मापासून झालेली आहे. मग आता मोठा प्रश्न आहे की हे मान्य झालं की मन आत्म्यापासून निर्माण झालेलं आहे, आणि आत्मा कुठून निर्माण झाली? कारण जे काही तत्व आहे अस्तित्वात किंवा स्वरूपात, त्यांचे निर्माण होण्याची एक प्रक्रिया असणारच, त्यांचं निर्माण होण्याचं एक स्वरूप असणारच. तर आत्माचं स्वरूप काय? आत्मा कुठून निर्माण होते? तर तुमचे शरीर तत्वामध्ये असलेले जे इंद्रिय तत्व आहे, हे इंद्रिय तत्व वेगवेगळे भाव तत्व निर्माण करतात, भाव निर्माण करतात, रस निर्माण करतात. आपण म्हणतो ना रस, हे रस म्हणजे भाव असतात. जे तुमचे इंद्रिय म्हणजे स्वादेंद्रिय झाली, तुमचे घ्राणेंद्रिय झाली, अतींद्रिय झाली, हे जे 5 इंद्रिय आहे, हे 5 आणि 6वी तुमची ज्ञानेंद्रिय, जनेंद्रियपासून सगळे. म्हणजे तुम्हाला बघा ना की सगळे म्हणजे इंद्रियापासून किती आनंद येतो. एखादा चविष्ट जेवण केलं की किती वेगळा आनंद येतो. तर हे इंद्रियांचा आनंद आहे ना जीवनामध्ये. शेवटी या इंद्रियांचा आनंद मिळवण्यासाठी पण जीवनचं एक रूप असतोच, त्याला भौतिकता म्हटलं जातं. जेव्हा इंद्रियला आपण व्यावहारिक स्वरूपात आनंदित घेतो त्याला भौतिकता म्हटलं जाते, व्यावहारिक. आणि जेव्हा इंद्रियांना आपण आत्मिक स्वरूपाशी जोडतो तर त्याला ज्ञान म्हटलं जातं. आलं ना लक्षात? तर ही जी इंद्रिय आहे, ही ज्या पद्धतीने एक हरिण नाभीतून कस्तुरी उत्सर्जित करतो आणि हिरडीला आकर्षित करतो. तुम्ही अंधारात चाललेला असणार आणि मागून अगदी वारा जरी सुटला तर तुमच्या शरीरामध्ये शहारे येतात. हे कशामुळे? हे ऊर्जा उत्सर्जन असतं इंद्रियांची. तुमची मस्तिष्क इंद्रिय झाली, तुमची नेत्रेंद्रिय झाली, घ्राणेंद्रिय झाले, स्वादेंद्रिय झाले, बोलणं, वागणं, राहणं हे महत्वाचे आहेत ना. एखाद्या व्यक्तीची ओळख, एखाद्या व्यक्तीचा सन्मान किंवा एक व्यक्तीबद्दल जे मत आहे तर त्याचे बरंच काही बोलणं, वागणं आणि राहणीमान ह्याच्यावर खूप करतं. राहणीमान पण इंद्रियांच्या आधारावर आहे. एखाद्याला भडक कलर आवडतं आणि एखाद्याला साधं कलर आवडतं. एकाला सात्विकतेवर आनंद येतो आणि दुसऱ्याला जे आहे पुरं तामस वृत्तीने येतो. मग हे निर्माण कुठून होते? कधी विचार केला का? एक व्यक्तीला जीवाच्या बद्दल पूर्ण काळजी असते आणि जीव दया पाळत असतो, आणि दुसरा जे आहे व्यक्ती पूर्ण रूपाने मांसाहारी असतो. मग शेवटी हे आहे काय? म्हटलं तर मनाने आज्ञा केली म्हणून मी मांसाहारी झालो, मन नियंत्रणमध्ये राहत नाही म्हणून मी दारूचं व्यसनी झालो, मन माझं नियंत्रणमध्ये राहत नाही म्हणून मला जे आहे दुसरे व्यसनं लागले, मनाचं नियंत्रण नाही झालं म्हणून कामवासना जागृत झाली. पण हे मनला तर शोधणं गरजेचं आहे ना. मन शोधण्यासाठी तुम्हाला आत्मा समजावा लागेल, आणि आत्मा समजून घेण्यासाठी तुम्हाला इंद्रियांना जाणून घ्यावं लागेल.